साठी इथून जर पाहिलं तर जाणला गेला आतापर्यंत मिस्टर सूरज आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किसनला आपण पाहतोय फटका सुरेख आहे परंतु चेंडूला रोखलंय. यस नो ची कॉलिंग सूरजची. मागच्या मॅच मध्ये सूरज रनआउट ने बाद झाला होता. चांगली बॅटिंग त्यांनी दर्शवली होती. इथून आपण पाहतोय ती चूक पुन्हा एकदा करू नये हीच अपेक्षा असेल टीम कडून. याही वेळेस आपण पाहतोय किसनला संधी होती, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण काली विकास आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण किसनला माघारी जावं लागेल. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू चिमी आहे. चिमी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस विकेट डाऊन होतोय. आणखीन एक विकेट अभिषेक या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा नाराज करतोय. मोठा फटका खेळायचा होता परंतु फुलटच चेंडूला आघात करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय विकेट मिळतोय. गडी बाद. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं कंप्लीट होतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 2 रन्स आणि 2 विकेट. महेंद्र साही आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय अजित आलायत. सूरज आणि आता मात्र महेंद्रला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पहिला चेंडू अगदी खोलात टाकलाय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र कडून, अजित कडून आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज ज्याला एक मोठा फटका टॅप शॉट खेळायचा होता. इथून मात्र आपण पाहतोय चुकलाय आणि चेंडू डॉट आलाय. इथून आपण पाहतोय फटका तर सजवलाय परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण थांबवलंय पूर्णपणे. रन्स पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूमध्ये कुठलेही रन्स आलेले नाहीये. पुन्हा एकदा अजित. अजितचा चेंडू पुन्हा एकदा थांबवलंय. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथून जर पाहिलं तर रन्स नाहीये. डॉट चेंडू येत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू डॉट टाकलेत. फटका सजवलाय. चेंडू जाईल निघून सीमारेषे पार. चौकार. पहिला चौकार आलाय आपण पाहतो या इनिंगचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय अजित 5वा चेंडू असेल. याही वेळेस चेंडूला खेळलाय. सिंगल रन साठी सिंगल रन्स मिळेल. अजून एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली जात आहे ती म्हणजेच 7 धावा. अजित शेवटचा चेंडू महेंद्रसाठी असेल. यावेळेस सुरेख फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता गुलफान. आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना.
आपल्याला पाहायला मिळते अक्षय तांडेल यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना गुलफाम आपल्याला पाहायला मिळतोय. विकास खाली आले आहेत गोलंदाजी मार्कवर. अधिक एक चांगला गोलंदाज आहे, म्हणजे इथून पाहतोय धाव रोखल्या जातील का सूरजच्या विरोधात. पहिला चेंडू जर पाहिला तर गुलफाम पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि इथे विकेट डाऊन होईल. महेंद्र या ठिकाणी विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाला. गडी बाद. अक्षय तांडेल यांनी जर चौकार रोखली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देखील देण्यात जाईल सुमित कडून. हो, इथून आपण पाहतोय हा चेंडू नोचा कॉल होता, परंतु स्वतःच विकास आपल्याला पाहायला मिळते चेंडूला रोखलंय. रन्स इथे सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 धावा आतापर्यंत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा सूरज यावेळेस फटका तर सजवलाय. चेंडू जर पाहिलं तर वाह, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळतंय गुलफाम. 8 मिनिटं झालेत. आपण पाहतोय यावेळेस टॅपचा फटका, परंतु वा अक्षय त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स मात्र इथून मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. 9 चेंडू आतापर्यंत डॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा अक्षय, वा चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला जर पाहिलं तर पूर्णपणे जाऊन देत नाहीये. अक्षय तांडेल यांच्यासाठी सुमित यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. इथून आपण पाहतोय फुल चेंडूवर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु सूरज या ठिकाणी बाद होईल आणि चांगलं झेल नितीनच्या माध्यमातून. विकास पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस समोरच्या दिशेने वाह, गुलफाम आतापर्यंतचे 4 चेंडू त्यांनी रोखलेत, ज्यामध्ये एक बेस्ट नक्कीच फिल्डिंग केली त्यांनी आणि तोच पाहिला गेला. ओव्हरची होईल समाप्ती. 1 रन्स 2 विकेट या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल रनांचा जर विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावर. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. इथून गोलंदाज कोण येईल ते देखील पाहणे, कारण की अक्षय तांडेलने गोलंदाजी केले याआधी म्हणून कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे, परंतु गुलफामला थोडंसं इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतायत. नवीन गोलंदाज काढण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गुलफाम आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. आतापर्यंत शिक्षण खूप चांगलं केलंय त्यांनी, परंतु इथून गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. जिम्मेदारी दिली त्याच्यावर आणि ही जिम्मेदारी कशा पद्धतीने पार पडेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला विनोद राणे आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, परंतु यावेळेस वा चेंडूला रोखलंय सोन्यानी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अक्षयने चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू कुठेतरी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न, हा रोखण्याचा चांगला इरादा आणि त्यावर यश मिळवलंय तो म्हणजे सोन्यानी. चांगलं क्षेत्ररक्षण. इथून आपण पाहतोय इथून आपण पाहतोय अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आल्यात.
यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल हो गॅप मध्ये खेळलाय, गॅप मधून चौकार आलाय. बऱ्याच वेळानंतर जर पाहिलं तर हा चौकार येताना रियाजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो, हा चौकार आलाय. श्रीराम वॉरियर्स वर्सेस अक्ष वॉरियर्स. इथून पाहतोय आणखीन एक फटका, आणखीन एक चौकार येतोय. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने प्लाय होईल. 17 धावा. इथून आपण पाहतोय 3 चेंडू मागे 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. हा देखील चेंडू जर पाहिलं तर थोडासा फुल टॉस टाकला होता, थोडा पुढे टाकला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगलच रन्स या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. इथून धावा झाल्या आहेत एकंदरीत 18 धावा. चार चेंडू झाले आहेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनोद फुलटा चेंडू आहे, यावेळेस चेंडूला खेळलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू थांबवतोय पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळालंय. अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा. हा फटका चांगला आहे परंतु तिथे देखील चेंडूला थांबवलंय. रनआउटचा चान्स आणि इथून आपण पाहतोय विकेट डाऊन होईल. यस गडी बाद झालाय. 20 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष असेल. चला या बोट टीम 2 संघ श्रीराम वॉरियर्स आणि अक्ष वॉरियर्स. श्रीराम वॉरियर्स आणि अक्ष वॉरियर्स संघाचे करार या आपण टॉस साठी. श्रीराम वॉरियर्स आणि अक्ष वॉरियर्स संघाचा कर्णधार या आपण. कल्लूभाई तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या कल्लूभाई उधर से आ जाओ सामने से. नक्कीच आपण पाहतोय टॉस चॉईस चॉईस दीजिए. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. आपण पाहतोय नक्की दोन्ही संघाला शुभेच्छा द्या कल्लूभाई. आणि श्रीराम वॉरियर्स टीम टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? आमचं पहिलं क्षेत्ररक्षण घ्यायचा विचार केला आहे. आम्ही दोन्ही मॅच पण क्षेत्ररक्षणच केलं आहे. तिसरी मॅचला पण आम्ही क्षेत्ररक्षणच करणार आहेत. आतापर्यंत तुम्ही एक मॅच लॉस झालेत, 2 मॅच जिंकल्यात, एक एक आहे. नक्कीच आपण पाहतो ही तिसरी मॅच असणार आहे. काय प्लॅनिंग केलंय? थोडीशी टीम मिटिंग झाली असेल तर काय प्लॅनिंग केले? आता सेकंड मॅचला आमच्या भरपूर साऱ्या चुका पण झालेल्या, मिस फील्ड्स वगैरे आणि बॅट्समन पण. तर ह्यावेळेस आम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचारात आहेत. नवीन बॉलर घेऊन येणार आहेत. बघूया आता. थर्ड पॅनलची आमची लास्ट मॅच आहे. बघूया काय. नक्कीच टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? फिल्डिंग घेतली असते, कारण का चेस चांगले होतात तर इकडे मॅचमध्ये. बाकी समोरची पण टीम ठीक आहे आणि खेळू आम्ही सगळे. नक्कीच आता या अगदी देखील चांगले खेळले तुम्ही. आता तुम्हाला चांगलं अजून खेळावं लागेल अक्ष, कारण की अमोल पाटील यांना तुम्हाला सरप्राईज द्यायचं उद्याच्या दिवसामध्ये. ते जेव्हा येतील तेव्हा मात्र तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे की आपण इतकी तितकी मॅच जिंकले. काय म्हणाले याबद्दल? ॲक्च्युली सांगू तर भाई 3-4 फिल्डर आमच्यामध्ये नवीन आहेत, त्यांना पण चालवायचे आम्हाला. तेव्हा समजेल आमची टीममध्ये काय आहेत सर्व.
बाकी फिल्डर सर्व ठीक आहेत, फक्त थोडा बॉलिंग लाईनअपमध्ये थोडी चुकी होत आहे, ते कव्हर करू आम्ही. कारण की स्टार्टिंगचे मॅच पहिला होते हारले, आता दुसरी बॅटिंग लाईनअपमध्ये जिंकले आम्ही. पण करू याचं बॅटिंग बेतलं आम्ही स्कोर चांगली करू. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर आपण पाहतोय रियाज ज्यांनी आतापर्यंत 4 चेंडू जर पाहिले तर टाकले, 5 चेंडू टाकले, 3 रन्स. आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. 4 धावा स्कोर कार्ड. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 1 कंप्लीट झाले आणि धावसंख्या होते ती म्हणजेच 4 धावा. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स. सिंगलने ही मॅच जिंकू शकते हे अक्षयला देखील माहिती आहे आणि त्याच्या समवेत जर पाहिलं तर नितीन त्यांना देखील माहिती आहे. कारण की एका चांगल्या टार्गेटसाठी जर पाहिलं तर आक्रमकता ठीक होती, परंतु आता आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्स. नितीन आता आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग वर आहे. दोन्ही दोन्ही फलंदाजामध्ये थोडीशी चर्चा होते जिमीच्या गोलंदाजीवर. सावध पवित्रा या ठिकाणी घेतला जातोय. नक्कीच याची जाणीव आहे कारण की जिमी एक चांगला गोलंदाज आहे जिमी. आणि त्यानंतर पाहिलं तर रियाजचं पहिलं षटक खूप चांगलं राहिलं आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर विकेट डाऊन न होता ही मॅच जिंकवायची आहे. 21 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजेच 7. आणखीन वाईट चेंडू येईल, अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. 8 धावा स्कोर कार्ड वरती. फटका इथून फर्स्ट जवळलाय, चांगला फटका पाहायला मिळाला. डबल बॅटचा इथून मात्र नक्कीच कनेक्शन झाला. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. चौकारांची धावसंख्या जर पाहिली तर 12 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा यावेळेस टॅपचा फटका परफेक्ट. चेंडू जाईल अगदी सीमारेषे पार. सूरज प्रयत्न केले होते त्यांनी अडवण्याचे, परंतु हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अगदी आपण पाहतोय विकेट येईल. ठीक आहे.